पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आदि शंकराचार्य जे होते त्या आदि शंकराचार्यांनी एक स्तोत्र लिहिलेलं आहे। त्याचं नाव मनीषा पंचक स्तोत्र असं आहे बरं का। तर झाला प्रकार असा की हे आदि शंकराचार्य जे आहेत हे काशीमध्ये होते आणि काशीमध्ये असताना प्रकार असा झाला की ते स्नान करून असं पुढे निघाले आणि स्नान करून निघाले असताना नेमकं त्यांच्या रस्त्यामध्ये एक चांडाळ त्यांना आडवा आला आणि तो चांडाळ आडवा आल्यानंतर यांनी त्या चांडाळाला सांगितलं की बाबा तू माझ्या रस्त्यातून बाजूला हो, मी आत्ताच गंगा स्नान करून आलेलो आहे आणि तू चांडाळ आहेस त्यामुळे तू बाजूला हो। तर तो चांडाळ आचार्यांना म्हणतो, फार सुंदर आहे, तो म्हणतो अन्नमयाद अन्नमया अथवा चैतन्यमेव चैतन्यात द्विजवर दूरी कर्तुम वांछसी किं ब्रूहि गच्छ गच्छेती। तो म्हणतो की महाराज तुम्ही मला चांडाळ समजता, पण तुम्ही कोणत्या दृष्टीने चांडाळ समजता मला? म्हणजे अन्नमय कोश जो आहे स्थूल देह, या स्थूल देहातून जर तुम्ही मला चांडाळ समजित असाल तर स्थूल देह पंचमहाभूतांचा आहे, तो तुमचा पण आहे तो माझा पण आहे। तर तुमच्या देहामध्ये माझ्या देहामध्ये काहीच फरक नाही आहे। पंचमहाभूत पृथ्वी आप तेज वायू आकाश यांनी बनलेला तुमचा देह काय आणि माझा देह काय, काय बदल नाही, फॉर्म्युला एकच आहे। आणि दुसरं जर चैतन्याचा विचार त्या दृष्टीने जर बोलत असाल तर वेदही सांगतो, उपनिषद सांगतात, आपल्याला मान्य आहे, अद्वैतवादी आहेत तुम्ही सांगता की ब्रह्म कसं आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, साक्षी चेताले केवल निर्गुणश्च, असं असणारं ब्रह्म सर्व ठिकाणी एकच आहे। आणि मग जर सर्व ठिकाणी जर एकच आहे तर ते ब्रह्म तुमच्या ठिकाणी आणि माझ्या ठिकाणी काय वेगळं आहे का? वेगळं नाही। तर चैतन्य स्वरूप मी पण आहे आणि चैतन्य स्वरूप तुम्ही पण आहात, तुमच्यात आणि माझ्यात असा बदल कोणता आहे? अगदी असंच्या असं संवाद नाथबाबांनी त्यांच्या भारुडाच्या प्रकरणामध्ये टाकलेला आहे। एक महार नावाची व्यक्ती समोर येते, महार समाजाचा व्यक्ती समोर येतो आणि ब्राह्मण तिकडून येत असतो। तो ब्राह्मण त्याला म्हणतो तू बाजूला हो। त्यावेळेला तो महार त्यांना म्हणतो की तुम्ही कोणाला बाजूला हो म्हणता? माझ्या देहाला म्हणत असाल तर देह माझा तुमचा एकच आहे, आणि जर चैतन्याला म्हणत असाल तर चैतन्य म्हणजे आत्मा आपला एकच आहे। एको देवा सर्वभूतेषु गूढः, जर एकच आहे तुम्ही कोणाला बाजूला हो म्हणता मग? आणि तो व्यापक आहे, व्यापक असल्यामुळे बाजूला होण्याचा संबंध येतो कुठं? तर तो संवाद नाथांनी लिहिला आहे, का रे महारा मदमस्ता, का हो ब्राह्मण भाऊ भलतेच बोलता? भलतंच काय बोलता तुम्ही? तुमचे आमचे मायबाप एकच आहे, तुमचे आणि आमच्या मायबाप एकच आहे, आपल्या दोघांचा निर्माता एकच आहे, काय बदल आहे त्याच्यामध्ये? मग तुमच्या डोक्यात भेद आला कुठून? तुम्ही हा भेद कुठून आणला मग? तर हा भेद तुम्ही करू शकत नाही। हा तर तो म्हणतो अहो तुम्ही मला वेगळं समजू नका तुम्ही, हां तुमचे आणि आमचे माझे मायबाप एकच आहे म्हणजे आपण एकच आहोत, बदल नाही। तोच शंकराचार्यांना तसंच तसं तो चांडाळ बोलला, त्या मनीषा पंचकमध्ये आपण वाचू शकता। मला फक्त सारांश सांगायचं आहे। तर त्यावेळेला शंकराचार्यांच्या लक्षात आलं की बाबा हा जो बोलतोय हे बरोबर आहे। मग आता काहींनी म्हटलं की बाबा भगवान शंकरच त्या ठिकाणी त्या चांडाळाचं रूप घेऊन आले होते वगैरे, ते येऊ का नाही येऊ, परंतु मला असं म्हणायचं की तो शंकर असले काय नसले काय, पण तो चांडाळ जो होता
तो नक्कीच विद्वान होता, तो नक्कीच जाणकार होता, की जो शंकराचार्यांना क्रॉस करू शकतो तो काही सामान्य नसला पाहिजे, त्याने हे सगळं जाणलेलं असलं पाहिजे. आणि तो शंकराचार्याने ज्यावेळेला असं बोलला तर शंकराचार्य म्हणतात की बाबा, ज्याला सच्चिदानंद रूप परमात्म्याचं ज्ञान झालेलं आहे किंवा जो त्या सच्चिदानंद रूप परमात्म्याला जो जाणतो, तो द्विज असो अथवा चांडाळ असो अथवा कोणत्याही जातीचा असो, तो मला गुरुस्थानी आहे, त्याला मी वंदन करतो म्हणतात. हे सांगायचं तात्पर्य असे, आता 22 तारखेला अयोध्येमध्ये भगवान श्रीरामप्रभूंच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊन राहिलेली आहे. गोष्ट चांगलीच आहे, वाईट नाही आहे. पण आता त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची मतांतर येऊ लागलेली आहेत आणि ते सोशल मीडियावर दिसून राहिलेलं आहे. विशेष म्हणजे 4 शंकराचार्य जे आहेत, हिंदू धर्माचे प्रमुख म्हटलं जातं त्यांना, ते 4ही शंकराचार्य या प्रकरणाच्या विरोधात गेलेले आहेत. ते म्हणतात आम्ही प्राणप्रतिष्ठेला जाणार नाही. कारण का, तर त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा मंदिर अजून पूर्ण नाही, कळस नाही, काही नाही, आणि प्राणप्रतिष्ठा कशी करता, काय करता, कोण करतं, असं बरंच काही आहे. एक शंकराचार्य तर असं म्हटले की जर असं अपुऱ्या अवस्थेमध्ये प्राणप्रतिष्ठा केली तर तिथं देव येणार नाही, तिथं भूत आणि पिशाच्चे येतील. आता असं जर म्हणायला लागले भूत पिशाच्चे येतील म्हणल्यानंतर तिथं जी प्राणप्रतिष्ठा करणारे पुरोहित मंडळी आहेत त्यांनी काय समजायचं मग? त्यांनी हेच समजायचं का की आपण भूताची किंवा पिशाच्याची प्राणप्रतिष्ठा करून राहिलो? असं नाही आहे. ते कर्म असतं, कर्मशास्त्राप्रमाणे प्राणप्रतिष्ठा कुणी करू शकतं, असं काही नाही आहे. एक अजून अशी एक म्हण आहे की कळस हा ब्रह्मचार्याच्या हातून किंवा संन्यासाच्या हातून बसवावा, की ज्याचा कळस झालेला आहे म्हणून. तर ही लोकवदंत आहे, प्रत्यक्ष शास्त्रात असं काही नाही. कळस कोणीही बसू शकतो, त्याच्यामध्ये जातीभेद नाही, वर्णभेद नाही, लिंगभेद नाही, काही नाही. जो सश्रद्ध आहे, जो त्या ठिकाणी आस्तिक आहे आणि तो बसू शकतो ते कळस. फक्त अडचण कोणती तुम्हाला सांगतो की इथं आमच्या नगरच्या जवळच एक खेडेगाव आहे, त्या ठिकाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होती आणि आम्ही सगळे इथं जवळजवळ नगरमधले सगळे महाराज लोक होते. तो ब्राह्मण जो होता पुरोहित प्राणप्रतिष्ठा करणार, त्याने प्राणप्रतिष्ठा केली. त्याच्यामध्ये मूर्तीमधून शलाका बाहेर काढावं लागती, मग ती सोन्याची असते, कधी तांब्याची असते, कशाची पण. म्हणजे ती शलाका बाहेर निघली का मग ते समजा प्राणप्रतिष्ठा झाली, असं त्यांचं म्हणजे म्हणणं येतं किंवा तसा तो भाव आहे. ती शलाका काढली, प्राणप्रतिष्ठा झाली. तो ब्राह्मण जो होता तो मोठा प्रेमी होता, तो पुरोहित. तो म्हटला की नुसती शलाका काढून प्राणप्रतिष्ठा झाली असा आपला समज आहे म्हणे, परंतु तसं नाही. भगवान येतात ते प्रेमाने येतात म्हणले, ते अशा कर्माने येत नाहीत म्हणले. त्याचं म्हणणं मोठं मार्मिक होतं. तो म्हणलं कर्माने येत नाहीत, ते येतात ते प्रेमाने येतात. आला आकारा आमुचिया चाडा, तुका म्हणे भिडा भक्तांची या. तो प्रेमाने येत असतो. ती प्राणप्रतिष्ठा करणाराही प्रेमाने त्याला तो प्राणप्रतिष्ठा करणारा लागतो, आवाहन करणाराही प्रेमाने त्याला त्या ठिकाणी आवाहन करावं लागतं, म्हणजे मग तो येत असतो. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे, होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा, असं म्हटलेलं आहे. तो प्रेमानेच आणि तो भावनेने स्थापित होत असतो. आता भगवान रामप्रभूंची प्राणप्रतिष्ठा होत आहे, प्रेमाने होत आहे असं आपण गृहीत धरू. मी काही कोणत्या पक्षाचा विचार धरून बोलत नाही. मला फक्त एवढंच म्हणायचं की ही 4ही शंकराचार्यांनी जो मांडलेला विषय आहे तर ते बरोबर नाही वाटत. ते म्हणतात देव नाही बसायचं तिथं भूतन पिशाच. मग आता अयोध्येला जर भूतन पिशाचे जर समजा त्याची जर प्राणप्रतिष्ठा व्हायला लागली तर त्याच्यात म्हणजे आता ते कर्माच्या बाजूने बोलतात, ही गोष्ट खरी आहे.
परंतु गंमत अशी आहे की मला एवढंच सांगायचं की ते भगवान कुठे असू द्या, अयोध्येत असू द्या नाही तर आणखी कुठं असू द्या, तो येईल तो फक्त प्रेमाने येईल, बाकी कशाने येणार नाही. हां, तो फक्त प्रेमाने येईल आणि त्याला प्रेमच लागत असतं. प्रेमाशिवाय तो होऊ शकत नाही. प्राणप्रतिष्ठा असू द्या, कोणतंही कर्म असू द्या किंवा भगवंताची भक्ती असू द्या, सर्वश्रेष्ठ जे सांगितले ती भक्ती सांगितलेली. नाथबाबांनी एका ठिकाणी असं म्हटलंय, भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. मला भक्ती प्रेम महत्त्वाचं आहे, नुसतं ज्ञान महत्त्वाचं नाही. ज्ञान जरी असलं पण त्या ज्ञानामध्ये जर प्रेम नसेल तर ते ज्ञानही टिकत नाही. त्याच्याकरता नाथांनी फार वेगळी उपमा दिली आहे. ते म्हणतात, रांडवेने जे शृंगारोपय केला, प्रेमाविण झाला ज्ञानी तैसा. जसं एखाद्या विधवा स्त्रीने शृंगार जरी केला तर तो काही उपयोगाचा नसतो, तसा प्रकार येतो. प्रेम जर नसेल आणि किती मोठा ज्ञानी असेल तो तो फक्त शब्दज्ञानी असतो, तो फक्त परोक्ष ज्ञानी असतो. आणि असं जे आहे ते पांडित्य पोकळ असतं, त्या पांडित्याचा काहीच तसा अर्थ नसतो. म्हणून काहींचं म्हणणं असं आहे की अपूर्ण मंदिर आहे, त्याचं कलश स्थापना नाही, काही नाही, आणि तरीही त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होते. तर ही कर्माच्या दृष्टीने बरोबर आहे, परंतु प्रेमाने किंवा अखंड संपूर्ण भारतीय लोकांच्या भावना त्याच्यापाशी गुंतलेल्या आहेत. तर त्या दृष्टीने जर म्हटलं तर प्रेमाने जर त्या ठिकाणी त्याची प्राणप्रतिष्ठा होत असेल तर वावगं काहीच नाही. आणि आता आपण राहतो ते लोकशाहीमध्ये राहतो, आपण संविधान मानतो, आपण संविधानाप्रमाणे या ठिकाणी राहावं लागतं. कारण का तर ती एक आचारसंहिता आहे, वागण्याची राहण्याची ती एक आचारसंहिता आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला चालावं लागणार आहे. मेजॉरिटी कॅरीज द लॉ असं एक म्हटलेलं आहे की बहुमताला मान्यता आहे. पण तुकाराम महाराजांनी त्यावेळेस सांगितलं होतं, मानेले नाही बहुमता. जे मला स्वानुभवाला आलं तेच महत्त्वाचं आहे. मग ते बाकीचं बहुमत काहीतरी असलं तरी मला त्याच्या काय आवश्यकता नाही, पण माझ्या स्वानुभवाला जे आलं ते महत्त्वाचं आहे. जसं एखाद्याला जर ताप आला तर त्याला त्या ठिकाणी साखर कडू वाटते, पण बहुमताने जर इतरांनी जर बघितलं तर ते कसं वाटतं, ते गोड वाटतं. तसं एखाद्याचा अनुभव वेगळा पण असू शकतो. तेव्हा तात्पर्यार्थ असा की मला हे सांगायचं आहे की 22 तारखेला जी प्राणप्रतिष्ठा होत आहे ती प्रेमाने व्हावं. प्रेमाने झालं तर काहीच वावगं नाही आहे. पण जर त्याच्यामध्ये जर समजा अशी जर काही कर्मठ लोक जर ते आडवं येत असतील तर त्याला पण काही अर्थ नाही आहे. तेव्हा तात्पर्यार्थ असा की तिथं कुठल्याही प्रकारचा भेद कामाचा नाही आणि भेद करण्यामध्ये मजा पण नाही. आता इतके हजारो वर्ष झाले अजूनही आपल्या ठिकाणचा भेद जात नाही तर त्याच्यामध्ये काही उपयोग नाही. तो भेद जाण्याकरता परमार्थ आहे, भेद जाण्याकरता म्हणून सगळं अध्यात्म आहे, भेद जाण्याकरता म्हणून मंदिर आहेत. हां, मंदिरं वगैरे याची स्थापना किंवा मंदिरामध्ये का जायचं तर ते केवळ भेद जाण्याकरता जायचं. एक घटना सांगतो. स्वामी विवेकानंद ज्या वेळेला परदेशामध्ये होते त्यावेळेला त्या कालीमातेच्या मंदिरामध्ये काही लोक दारू पिऊन जायचे, काही वेश्या पण जायच्या त्या मंदिरामध्ये. तर काहींनी स्वामी विवेकानंदांना पत्र लिहिलं की इथं कालीमातेच्या मंदिरामध्ये लोक दारू पिऊन येतात, काही वेश्या येतात, तर त्यांचा बंदोबस्त तुम्ही करा, त्यांना येऊ नका म्हणून सांगा. त्यावेळेला स्वामीजींनी असं सांगितलं, तुम्ही येऊ नका पण त्यांनाच येऊ द्या. तुम्ही नाही आला तरी चालेल, कारण का तर दवाखाना जो असतो तो आजारी लोकांसाठी असतो, ते आजारी आहेत, त्यांना येऊ द्या. तुम्हाला आरोग्य प्राप्त झाले ना मग तुम्ही नाही आले तरी चालेल. सर समाजाचं एक आरोग्य असतं. जसं प्रत्येकाच्या ठिकाणी आजार असतो तसा हा एक आजार आहे समाजाला लागलेला, आणि तो आजार निघण्याकरता म्हणून त्या ठिकाणी भेदरहित अशा प्रकारचं त्या ठिकाणी वातावरण असावं लागतं. मंदिर कशासाठी?
मंदिर तेवढ्यासाठी आहे की त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या ठिकाणचा भेद जावा, आपल्या ठिकाणचं त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं त्या जे त्रिविध ताप ज्याला म्हणतो आपण त्याची निवृत्ती व्हावी याच्याकरता मंदिर आहे. पोट भरण्याकरता आणि पैसे मिळवण्याकरता ते मंदिर नाही. पूर्वीची म्हण आहे, एक म्हण अशी आहे पूर्वीची की कथड्याला नाही भाव आणि पुजाऱ्याला नाही देव. कथा करणाऱ्याला भाव नसतो, कारण रोजच ती कथा सांगायची त्याला. त्याच्या ठिकाणी दररोज तो भाव निर्माण होईल असं सांगता येत नाही. आणि पुजाऱ्याला रोजच ती पूजा करायची असते. अतिपरिचयात अवज्ञा, ती कुठेही जाऊ द्या ती अवज्ञा होत असते. म्हणून 22ला जे राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होत आहे त्याला आमच्या शुभेच्छा आहेत. चांगली गोष्ट आहे, होत आहे, तिच्याबद्दल वादच नाही. परंतु हे जे शंकराचार्य जे आहेत यांनी जो विरोध केला तर तो विरोधही त्यांनी करू नये अशी आमची विनंती आहे. चांगल्या गोष्टीला कशाला विरोध करायचा? कोणी करो, त्याच्याबद्दल काहीच नाही. परंतु एक तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिंदू धर्मामध्ये हिंदू धर्माचा प्रमुख कोण आहे हिंदू लोकांनाच माहीत नाही. ही विशेष गोष्ट आहे. तुम्ही खेडेपाड्यामध्ये जाऊन तुम्ही नुसतं म्हणा की शंकराचार्य त्या ठिकाणी तुला माहिती आहेत का बाबा, तर तो माणूस तुम्हाला सांगेल मला शंकराचार्य माहीत नाहीत. कारण का तर ही मंडळी समाजामध्ये आली पाहिजेत. समाजामध्ये येऊन त्यांनी सामाजिक काही गोष्टी केल्या पाहिजेत. अध्यात्म त्यांनी लोकांपर्यंत कसं जाईल हे बघितलं पाहिजे. आणि हे जर लोकांपर्यंत गेलं नाही तर मग धर्मांतर व्हायला वेळ लागणार नाही. धर्मांतर जे का होतात त्याचं कारणच हे. घडलेली घटना सांगतो आणि आटोपून घेतो. करवीर पीठाचे शंकराचार्य हे बीडला वगैरे इकडं खाली जाताना आमच्याकडे यायचे. ते माझा त्यांचा चांगला परिचय होता. ते पूर्वाश्रमीचे कराडकर बुवा म्हणून कीर्तनकारसुद्धा होते. आणि एकदा ते आमच्या घरी आले. त्यावेळेला मी त्यांना म्हटलं, स्वामीजी की बाबा काही लोकांच्या डोक्यातून अजूनही भेद जात नाही, हां, तर हे असं का? त्यावेळेला ते म्हटले की 15 किलोचं जरी तूप असलं आणि त्याच्यात छटाक जरी रॉकेल पडलं तर रॉकेलचा वास तुपाला लागतो का तुपाचा वास रॉकेलला लागतो? त्याच्या रॉकेलचा वास तुपाला लागतो. भले क्वांटिटीने विचार केला तर ती छटाकेचे, पण ते छटाक रॉकेल हे 15 किलोच्या तुपाला नाश होऊन टाकत असतात. तसं समाजामध्ये काही हे छटाक रॉकेलवाले आहेत आणि ते सगळ्या तुपाला नाश करून टाकतात. सामाजिक आरोग्य, सामाजिक समतोल बिघडून टाकणारी ही मंडळी आहेत. तर शंकराचार्यांनी म्हणजे करवीरच्या शंकराचार्यांनी मला एक प्रसंग सांगितला. ते म्हणले मी शेवगावला गेलो होतो. म्हणले शेवगावला गेल्यानंतर तिथं दलित वस्तीमध्ये गेलो म्हणले, आणि तिथे एक मुलगा माझ्या पुढे आला आणि तो म्हणला तुम्ही आमच्या वस्तीमध्ये आलात परंतु आमच्याजवळ आलात असं आम्हाला वाटत नाही. त्यावेळेला मी म्हटलं तुम्ही काय केलं? ते म्हणले मी काय नाही केलं, मी त्याला मिठी मारली आणि त्याला सांगितलं मी अजून तुझ्याकरता काय करू. असं शंकराचार्य भेटणं अवघड आहे बरं का, पण हां फार अवघड आहे. ते होते, त्याचं कारण होतं ते विचारी होते आणि त्यांचा अभ्यासही तेवढा होता. कोल्हापूरच्या करवीर पीठावरचे ते होते शंकराचार्य, करवीरचे शंकराचार्य. ते म्हणले त्याला मी मिठी मारली. त्याला म्हटलं तुला अजून काय करू मी की जेणेकरून मी तुझ्या जवळ आलो असं वाटेल. तर तो मुलगा ढसा रडायला लागला. तो म्हणला आज मला तुम्ही आमच्या जवळ आले असे वाटायला लागले. तर मग मी म्हटलं की स्वामीजी आता हे सगळं झालं, पण आता तुमच्या नियमाप्रमाणे तुमच्या पीठाच्या त्या आचारसंहितेप्रमाणे हे चुकीचं नाही का? म्हणले चुकीचं जरी असलं तरी त्याच्याकरता मी प्रायश्चित्त घेईन ना म्हणले, पण त्याचं प्रेम मला सांभाळणं किती गरजेचं होतं. हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा विचार, हा संदेश लोकांपर्यंत गेला पाहिजे. शंकराचार्य हे नुसते पीठावर राहून त्या ठिकाणी राहून त्या कर्मठप्रमाणे राहून चालणार नाही, तर त्यांनी धर्माचा प्रचार केला पाहिजे.
त्याने धर्माचा प्रचार ते करत असतील, मी नाही म्हणत नाही, परंतु समाजामध्ये जसे आमचे वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार खेडोपाडी जाऊन त्या ठिकाणी ते पांडुरंगाचा वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार करत असतात, ते विचार करत नाहीत, रात्रंदिवस त्यांचं चालू असतं. त्याप्रमाणे ही हिंदू धर्माची जी प्रमुख मंडळी आहेत हे पण तिथपर्यंत गेले पाहिजेत, तर आपला धर्म त्या ठिकाणी व्यवस्थित चालू शकेल, व्यवस्थित राहू शकेल. नाही तर धर्मामधलं अंतर जर वाढलं तर धर्मांतर व्हायला वेळ लागणार नाही. असो, झालेली सेवा माऊलीच्या चरणी समर्पित करतो, तुम्हा सर्व संत सज्जनांच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी.